औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियानाअंतर्गत आज दाराशा हॉस्पिटल येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजून करण्यात आला. यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, शहर लेखा व्यवस्थापक सिद्धेश्वर बोरगे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते. यावेळी महापौर विनायक दादा कोंड्याल यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की पोलिओ मुक्त भारताचे स्वप्न कायम राखण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या 5 वर्षांखालील बालकाला पल्स पोलिओ लसीचे 2 थेंब अवश्य पाजावेत. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. सोलापूर महानगरपालिकेने शहरभर विविध लसीकरण केंद्रे आणि फिरती पथके कार्यरत केली असून नागरिकांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या मुलांचे लसीकरण करून घ्यावे. आरोग्य विभागामार्फत शहरातील सर्व लसीकरण केंद्रांवर तसेच गरजेनुसार फिरत्या पथकांच्या माध्यमातून 5 वर्षांखालील सर्व बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे 2 थेंब पाजण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठलेही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे.